एका साध्या पुण्यामधल्या मुलीने मराठी इंडस्ट्रीमध्ये असा धमाका केला की लोकांनी तिला मराठीची अप्सरा म्हणायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहितीये का, आज लाखो लोकांच्या हार्टवर रूल करणाऱ्या या ॲक्ट्रेसला सुरुवातीला सगळंच इझी मिळालं नव्हतं. तिच्या जर्नीमध्ये स्ट्रगल होता, रिजेक्शन होतं, डाऊट होता आणि काही वेळा तर असं पण वाटलं की ॲक्टिंग फील्डमध्ये पुढे जाणार की नाही. पण एक गोष्ट तिच्यात खूप स्ट्रॉंग होती, ती म्हणजे हार न मानण्याची ॲटिट्यूड. ही स्टोरी आहे सोनाली कुलकर्णीची, एक अशी ॲक्ट्रेस जिने केवळ तिच्या ब्युटीमुळे नाही तर तिच्या टॅलेंट, डान्स, कॉन्फिडन्स आणि हार्डवर्कमुळे मराठी सिनेमामध्ये स्वतःची एक स्पेशल आयडेंटिटी बनवली. सोनाली कुलकर्णीचा जन्म पुण्यामध्ये झाला. लहानपणापासूनच ती खूप डिसिप्लिन्ड, ॲक्टिव्ह आणि टॅलेंटेड होती. स्कूल आणि कॉलेज लाईफमध्ये ती स्टडीजसोबत कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्टिसिपेट करायची. डान्स, स्टेज परफॉर्मन्सेस, ॲक्टिंग या सगळ्या गोष्टींमध्ये तिची खूप इंटरेस्ट होती. तिला क्लासिकल डान्सची खूप आवड होती आणि या डान्स ट्रेनिंगमुळे तिच्या बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन्स आणि कॉन्फिडन्सवर खूप चांगला इम्पॅक्ट झाला. स्टेजवर परफॉर्म करताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसायचा. पण त्यावेळी कदाचित तिलाही माहीत नव्हतं की एक दिवस हेच एक्सप्रेशन्स, हेच डान्स मूव्स आणि हाच कॉन्फिडन्स तिला महाराष्ट्रभर फेमस करणार आहेत. कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर सोनालीने ॲक्टिंग फील्डमध्ये करिअर करण्याचा डिसिजन घेतला. पण इंडस्ट्रीमध्ये एंट्री मिळवणं इतकं सिंपल नव्हतं. बाहेरून फिल्म इंडस्ट्री ग्लॅमरस दिसते, पण त्याच्यामागे खूप स्ट्रगल, कॉम्पिटिशन आणि अनसर्टेनिटी असते. सोनालीने पण हे सगळं फेस केलं. ऑडिशन्स दिले, काही ठिकाणी वेट केला, काही ठिकाणी रिजेक्शन मिळालं. काही लोकांनी तिला सिरियसली घेतलं नाही. काही वेळा तर लोकांनी असं पण सांगितलं की तुझ्यात हिरोईन मटेरियल नाही. इमॅजिन करा, आज जिच्या स्माईलवर लाखो लोक फिदा आहेत, जिच्या डान्सवर महाराष्ट्र थिरकला, तिलाच कधी असं सांगितलं गेलं होतं की ती हिरोईन मटेरियल नाही. पण सोनालीने त्याला एंड मानलं नाही. तिने ते वर्ड्स मोटिवेशन म्हणून घेतले. ती सतत स्वतःवर काम करत राहिली. ॲक्टिंग इम्प्रूव्ह केली, डान्स पॉलिश केला, एक्सप्रेशन्सवर काम केलं, फिटनेस मेंटेन केली आणि कॅमेरासमोर कसं नॅचरल दिसायचं हे शिकली. कारण तिला माहीत होतं एक दिवस ऑपॉर्च्युनिटी येणार आणि त्या दिवशी ती रेडी असायला पाहिजे. आणि मग तिच्या आयुष्यात आली पहिली इम्पॉर्टंट ऑपॉर्च्युनिटी, बकुला नामदेव घोटाळे या फिल्ममधून तिने मराठी सिनेमामध्ये एंट्री केली. या फिल्ममुळे लोकांनी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. इंडस्ट्रीमध्ये तिचं नाव ओळखलं जाऊ लागलं. पण अजूनही तिच्या करिअरला तो एक मोठा ब्लास्ट मिळाला नव्हता, जो तिला घराघरात पोहोचवणार होता. आणि मग 2010 मध्ये रिलीज झाला नटरंग. नटरंग हा मूव्ही मराठी सिनेमासाठी एक माइलस्टोन ठरला. स्टोरी, म्युझिक, ॲक्टिंग, व्हिज्युअल्स सगळंच लोकांना खूप आवडलं. पण या मूव्हीमधला एक सॉन्ग असं होतं ज्या सॉन्गने सोनाली कुलकर्णीला ओव्हरनाईट सेन्सेशन बनवलं. ते सॉन्ग होतं अप्सरा आली. अप्सरा आली या सॉन्गमध्ये सोनालीचा डान्स, तिचे एक्सप्रेशन्स, तिची ग्रेस, तिचा स्क्रीन प्रेझेन्स सगळंच इतकं पॉवरफुल होतं की लोक लिटरली तिच्या प्रेमात पडले. थिएटरमध्ये लोक सॉन्गसाठी वेट करायचे. सोशल फंक्शन्स, डान्स कॉम्पिटिशन्स, कॉलेज इव्हेंट्स सगळीकडे अप्सरा आली वाजायला लागलं आणि सोनाली कुलकर्णीला लोकांनी मराठीची अप्सरा म्हणायला सुरुवात केली. हा तिच्या करिअरचा खरा टर्निंग पॉइंट होता. एका सॉन्गने तिचं नाव महाराष्ट्रभर फेमस केलं. पण फेमसोबत एक मोठं प्रेशर पण आलं. लोकांना वाटायला लागलं की सोनाली फक्त ग्लॅमरस रोल्ससाठीच परफेक्ट आहे. तिला ब्युटी आणि डान्समुळे ओळख मिळाली होती, पण आता तिच्यासमोर चॅलेंज होतं लोकांना दाखवायचं की ती फक्त सुंदर फेस नाही तर एक पॉवरफुल ॲक्ट्रेस पण आहे. आणि इथेच सोनालीने स्मार्ट डिसिजन घेतला. तिने डिफरंट रोल्स करायला सुरुवात केली. कॉमेडी, इमोशनल, रोमॅन्टिक, सिरियस, हिस्टॉरिकल प्रत्येक जॉनरमध्ये तिने स्वतःला एक्सप्लोर केलं. तिच्या ॲक्टिंगमध्ये मॅच्युरिटी दिसायला लागली. ती फक्त ग्लॅमरपुरती लिमिटेड राहिली नाही, तर कॅरेक्टरमध्ये जान टाकणारी ॲक्ट्रेस म्हणून लोक तिच्याकडे बघू लागले. हिरकणीसारख्या फिल्ममध्ये तिने एक स्ट्रॉंग हिस्टॉरिकल कॅरेक्टर प्ले केलं. या रोलमधून तिच्या परफॉर्मन्सला एक वेगळाच रिस्पेक्ट मिळाला. लोकांना कळालं की सोनाली ओन्ली डान्स आणि ब्युटी नाही, तर स्क्रीनवर इमोशन, स्ट्रेंथ आणि डेप्थ पण घेऊन येऊ शकते. तिच्या सक्सेसमागे एक सिक्रेट होतं, कन्सिस्टन्सी. सोनालीने कधीच स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये ठेवलं नाही. ती कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होत राहिली. फिटनेसवर काम केलं, डान्स प्रॅक्टिस मेंटेन केली, ॲक्टिंग वर्कशॉप्स आणि प्रेपरेशनमधून स्वतःला शार्पन केलं. कॅमेरासमोर कसं दिसायचं, डायलॉग डिलिव्हरी कसं करायचं, एक्सप्रेशन्स कसं बॅलन्स करायचं, या सगळ्या गोष्टींवर ती सिरियसली काम करत राहिली. पण सक्सेसफुल लोकांच्या लाईफमध्ये डाऊट्स येतात.
सोनालीच्या लाईफमध्ये पण असा फेज आला जेव्हा तिला वाटायला लागलं की लोक तिच्या टॅलेंटपेक्षा तिच्या ग्लॅमरबद्दल जास्त बोलतात. हे कोणत्याही ॲक्टरसाठी इमोशनल मोमेंट असू शकतं, कारण आर्टिस्टला केवळ दिसण्यासाठी नाही तर परफॉर्मन्ससाठी पण अप्रिशिएट व्हायचं असतं. म्हणूनच सोनालीने चॅलेंजिंग रोल्स ॲक्सेप्ट केले. तिला लोकांना प्रूव्ह करायचं होतं की ती वर्सटाईल आहे, आणि तिच्या चॉईसेसने तिच्या करिअरला एक स्ट्रॉंग डायरेक्शन दिली. आज सोनाली कुलकर्णी मराठी सिनेमामधील एक वेल नोन, लव्ड आणि रिस्पेक्टेड ॲक्ट्रेस आहे. तिची फॅन फॉलोईंग स्ट्रॉंग आहे. तिच्या स्माईलमध्ये चार्म आहे, डान्समध्ये ग्रेस आहे आणि पर्सनॅलिटीमध्ये कॉन्फिडन्स आहे. पण त्याच्या मागे अनेक वर्षांची मेहनत, रिजेक्शन, स्ट्रगल आणि सेल्फ बिलीफ आहे. सोनालीची जर्नी आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकवते. लोक काय म्हणतात हे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही स्वतःवर किती बिलीव्ह करता हे इम्पॉर्टंट आहे. रिजेक्शन आले तरी थांबायचं नाही, ऑपॉर्च्युनिटीसाठी रेडी राहायचं, आणि एक दिवस तुमची मेहनत तुम्हाला तुमची आयडेंटिटी नक्की देते. एका साध्या पुण्यामधल्या मुलीपासून मराठी सिनेमाच्या ग्लॅमरस सुपरस्टारपर्यंतचा हा प्रवास खरंच इन्स्पायरिंग आहे. आणि म्हणूनच आज सोनाली कुलकर्णी एक ॲक्ट्रेस नाही तर मराठी इंडस्ट्रीची एक आयकॉनिक पर्सनॅलिटी आहे. आजही तिचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर अप्सरा आली उभं राहतं. पण तिच्या जर्नीकडे बघितलं की एक गोष्ट लक्षात येते, खरी अप्सरा ती नसते जी फक्त सुंदर दिसते. खरी अप्सरा ती असते जी मेहनत, टॅलेंट आणि कॉन्फिडन्सने स्वतःचं आसमान तयार करते.